मंडळी बघा, मी काल पण व्हिडिओ टाकलेला आहे, की अजितदादांचा अपघात झाला याच्यावरती महाराष्ट्रात कुणाचाच विश्वास बसत नाही. आज त्याच प्रतिक्रिया अजितदादांच्या पक्षामधून सुद्धा यायला लागलेल्या आहेत. अजितदादांनी ज्या लोकांना घडवलं, ज्या लोकांना उभा केलं राजकारणात, त्यांच्या हळहळीतून हे जाणवतंय, की हा अपघात नसून हा नक्की घातपात आहे. बऱ्याच लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे एक मुद्दा अजून प्रकर्षानं जाणवतो. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की त्या विमान कंपनीवरती बंदी असताना तिला भारतात विमान उडवायची परवानगी दिली कोणी? आणि त्याच कंपनीचं विमान अजितदादाला कसं काय दिलं गेलं? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता. आणि आज धक्कादायक दुसरा मोठा खुलासा हा माहिती झालेला आहे, की ज्या व्ही-एस-आर व्हेंचर कंपनीचं जे दादांना विमान घेऊन येणार होतं, आदल्या दिवशी ज्यावेळेस त्याचं कोण जाणार आहेत आणि कोण पायलट असणार आहे, ह्याचं एक सर्क्युलर निघतं, ज्यांना विमानात जायचं आहे त्यांच्या माहितीसाठी. तर त्याच्यामध्ये 2 वैमानिक वेगळेच दाखवले होते. दुसऱ्या दिवशी अचानक हे जे ॲक्सिडेंटमधले वैमानिक होते ते उपस्थित असल्याचं समजलं. त्याचं कारण असं सांगितलं गेलं, की त्या दोघांना पण यायला ट्रॅफिकमध्ये उशीर झाला. मित्रांनो, मी तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. दादांचं विमान सकाळी 8 वाजता निघलं होतं. पायलट विमानतळावरती किमान 7 ते 7:15 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. म्हणजे घरून निघायला त्यांना 6 वाजले असतील. आणि 6 वाजता मुंबईमध्ये कुठल्या ठिकाणी नक्की ट्रॅफिक असतं आणि अचानक दोघं पण सोबत कसं काय ट्रॅफिकमध्ये अडकले? दोघं एकाच ठिकाणी राहायला होते का? हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. याच्यामधून नक्की जाणवतंय, की अजितदादांना ते वैमानिक न देता ठरल्याप्रमाणे हे वैमानिक देण्यात आले आणि जाणून बुजून अजितदादाचा घातपात केला की काय? हा एक तमाम महाराष्ट्रवासियांना प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि याच्यामुळेच शंका उपस्थित होते, की दोन्ही पायलट अचानक कसं काय ट्रॅफिकमध्ये अडकले आणि दोघांना पण कसं काय उशीर झाला? असं का झालं नाही, की एक पायलट पोहोचला आणि दुसरा पायलटला उशीर झाल्यामुळं त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून नवीन पायलट घेतला? मात्र ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. दोन्ही पायलट ट्रॅफिकमध्ये अडकतात आणि नवीन पायलट अचानक दादाला सकाळी सांगितलं जातं आणि त्या पायलटकडून विमानाचा ॲक्सिडेंट होतो. हा घातपात आहे की काय? हा प्रश्न नक्की महाराष्ट्रवासियांना पडलेला आहे. त्याच्यामुळं याच्यावरती लवकरात लवकर स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे. बघा, अजून असेच काही धक्कादायक खुलासे जसे मला सापडतील, जसे कळतील तसे मी टाकतच राहील. जोपर्यंत दादांच्या या विमान अपघाताचा छडा लागत नाही, तोपर्यंत या केसचा पाठपुरावा करत राहणं, याची धक्कादायक माहिती उघड करणं, ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी लपवल्यात महाराष्ट्रापासून त्या उघड करण्याचं काम मी करतच राहणार आहे. धन्यवाद.